तर शिरूरमध्ये जाऊयात. अजित पवार बोलतायत. द्यायचंच नाही ठरवलं तर आता काय, शेवटी कायदा हातात घेऊन चालत नाही, नियमानेच वागावं लागतं. आणि म्हणून तशा पद्धतीनं आता अर्जन्सी क्लॉजला 3 महिने लागतात. आता आम्ही अर्जन्सी क्लॉज घालू, 3 महिन्यांनी मार्च एंडला ती सगळी जागा ताब्यामध्ये येईल. दादा, काल तुम्ही अमोल कोल्हेंच्या बाबतीत झालं ना, सारखं सारखं कशाला ते, त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे. असू द्या, त्यांची एक मिनिट, त्यांची प्रतिक्रिया त्यांना लखलाप. मी काल सांगितलेलं आहे ते माझं फायनल संपलं. धन्यवाद. त्यानंतर विठ्ठल तुपे नाट्यगृह अनेक वर्षापासून बंद आहे, अनेक तिथे निधी देऊन सुद्धा चालू का होत नाही असं. त्याच्याबद्दल आता आयुक्त माझ्या बरोबर आहेत, आयुक्तांना विचारतो आणि ते चालू कसं तातडीनं करता येईल, काही अडचणी असतील तर दूर करण्याच्या बद्दल मी त्यांच्याशी मार्ग काढीन. दुसरी गोष्ट, ट्रॅफिकच्या बद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी खरं तर 10 वर्षापूर्वी रिंग रोडच्या बद्दल प्रयत्न करत होतो, परंतु त्यावेळेस नागरिकांना वाटलं की कशाला रिंग रोडची गरज आहे, काय आहे, आमची विहीर जाती, आमचं जमीन जाती, आमचं घर जातं. वास्तविक ज्यावेळेस आपण रिंग रोड करतो त्यावेळेस जमिनीचा मोबदला व्यवस्थित देतो, घराचा देतो, विहिरीचा देतो, जे काही कुणाचं नुकसान होत असेल ते नुकसानीची एवढी रक्कम देतो की जेणेकरून तो पर्यायी व्यवस्था त्याची व्यवस्थितपणे करू शकेल. पण सतत काही ना काही अडचणी आल्या. आता जवळपास त्या रिंग रोडचं संपूर्णपणे ॲक्विजिशन होत आलेलं आहे. त्यांना लागणारा निधी आम्ही रस्ते विकास महामंडळाच्याकडनं देतोय आणि आता त्याची माझ्या माहितीप्रमाणे टेंडर 6 का काहीतरी भाग केलेले त्या रिंग रोडचे. 144 का 170 किलोमीटरचा असा काहीतरी तो रिंग रोड आहे आणि त्याच्यातले 6 भाग करून वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर तिथं नेमले जातील, म्हणजे फायनल होतील, ज्यांच्याकडूनच लोएस्ट येईल, L1 येईल अशांना, आणि ते काम सुरू होईल. परंतु ट्रॅफिक प्रचंड दरवर्षी वाढते. आता मला विक्रम कुमार गाडीत सांगत होते की दादा, गेल्या वर्षी आपल्या पुण्यामध्ये 40,000 कोटीचे फ्लॅट विकले गेले. किती? 40,000 कोटीचे. काल मला काही भेटले पत्रकार नगरच्या तिथं ज्ञाती म्हणून मोठे बिल्डर आहेत, त्यांनी ती निगोसिएशन चालवलंय. तिथं ज्यांचा फ्लॅट आहे त्यांचा 1200चा फ्लॅट असेल तर ते त्यांना 2,500चा फ्लॅट बांधून देणार आहेत आणि तिथं जो बाकीचा FSI मिळतो तो ते त्याचे बिल्डिंग बांधून ते विकणार आहे, तिथं टॉवर होणार आहे. आता अशा प्रकारचे आपल्याकडे टॉवर मोठे व्हायला लागले. त्याच्यावर असणाऱ्या पाईपलाईन, असणाऱ्या ड्रेनेजच्या लाईन, असणाऱ्या रस्ते ह्या सगळे कमी पडायला लागलेले आणि म्हणून त्याला 2-3 उपाय आहेत. एक तर रोडचं वाइंडिंग करणं, वाइंडिंग करत असताना ज्यांचं काढावं लागेल रस्त्याच्या रुंदीकरणाकरता ते त्यांनी सहकार्य केलं पाहिजे. आणि हा रिंग रोड, खरं तर आपले 2 रिंग रोड आहे, आउटर आणि ह्याचा पुणे आणि पिंपरी चिंचवडला असणारा. त्या दोन्ही रिंग रोडच्या मध्ये एक रिंग रोड आपण रस्ते विकास महामंडळाला करायला सांगितलं आणि एक रिंग रोड आपण PMRDA करायला सांगतो. तर रस्ते विकास महामंडळाच्याला आता आपण प्राधान्य पहिलं दिलेलं आहे. तो झाल्यानंतर काही प्रमाणामध्ये ट्रॅफिकची कोंडी कमी व्हायला मदत होईल. आपण आता ह्याच्या रोडने जातो विद्यापीठाच्या, ती मेट्रो टाटाची साधारण आम्ही आढावा घेतला तर ती मार्च 2025ला पूर्ण होईल. तशा पद्धतीनं टाटानी टाइम टेबल ठरवलेलं आहे आणि तसं काम टाटाचं त्या ठिकाणी चाललेलं आहे. त्याच्यामुळं ती रेल्वे अजून त्या भागामध्ये 1.25 वर्ष नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे, स्पष्टपणे सांगतो. आणि रामनगर आपल्या रामवाडी ते मला वाटतं रामवाडीपर्यंतची आता मेट्रोचं काम उरकत आलेलं आहे. ते लवकरच सुरू होईल. वनाज ते रामवाडी. माझ्या माहितीप्रमाणे तेही काम ते म्हणत होते की दादा चला आम्हाला मीडियावाल्यांना विनंती आहे.